झालं. नमस्कार, मी प्राध्यापक विशाल लेलेकर स्वराज्य ज्ञानप्रबोधिनी आरवी च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. खरं पाहता हा काळ जो आहे या काळामध्ये आपण पाहतो की सगळीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आहे. आमचं कोचिंग आरवी जिल्हा वर्धा येथे सुरू असून या कोचिंगमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकतात आणि बरेचसे विद्यार्थी इथपर्यंत येत असताना आधी विचारतात की तुमच्या क्लासचा मला डेमो बघायचा आहे. तर माझ्याकडे डेमो वगैरे दाखवण्याची कसली पद्धतीची सोय नसल्यामुळे किंवा माझ्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना माझ्यापर्यंत पोहोचता येत नाही किंवा जे विद्यार्थी प्रत्यक्ष इथे येऊन शिकू शकत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा लेक्चर घेण्याचा किंवा हे ऑनलाईन लेक्चर सुरू करण्याचा प्रयत्न मी आजच्या निमित्ताने करत आहे. आणि या पहिल्या लेक्चरमध्ये आज दिनांक 5 जानेवारी 2022 पासून आपण हे ऑनलाईन लेक्चर सुरू करतो आहोत. आणि त्या लेक्चरमध्ये पहिला विषय विज्ञानासारखा जो UPSC MPSC पासून जवळपास सर्वच पेपरला महत्त्वाचा असा विषय तो सामान्य विज्ञान. त्यातल्या CBSE टाईपचे जे काही सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये केमिस्ट्री बायोलॉजी सारखे सब्जेक्ट त्याच्यामधला एक महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणून आपण मानव शरीरशास्त्र त्याच्यातला ज्याच्यापासून या विषयाची सुरुवात होते तो विषय म्हणजे रक्त. रक्त या विषयापासून किंवा रक्त आणि रक्ताचे घटक या टॉपिकपासून आपण आपल्या या ऑनलाईन लेक्चरच्या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं ते रक्त कोणत्या कोणत्या घटकांपासून बनलेलं असतं आणि त्या रक्ताची आपल्या शरीरामध्ये भूमिका काय आहे, या सर्वासाठी रक्तामध्ये काय काय घटक असतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आता खरं पाहता रक्तामध्ये जो महत्त्वाचा किंवा सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये असणारा भाग म्हणजे एक असतो तो रक्तद्रव्य, ज्याला प्लाझ्मा म्हणतात. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं जे कोरोनामधून पेशंट बरे झालेले आहेत त्या बऱ्या झालेल्या पेशंटचा प्लाझ्मा काढून कोरोनाने ग्रस्त असणारे कोरोना आजार असणाऱ्या लोकांना हा प्लाझ्मा त्या तंदुरुस्त झालेल्या पेशंटचा प्लाझ्मा चढवला जायचा. तर हा प्लाझ्मा का चढवला जायचा हे पुढे आपल्या लक्षात येणार आहे. आपल्या रक्तामधल्या एकूण घटकांपैकी 55% भाग हा प्लाझ्माचा असतो. 55% भाग प्लाझ्माचा असतो. तर या प्लाझ्मामध्ये देखील काही उपघटक असतात. त्या प्लाझ्माचे उपघटक पाहत असताना जर आपण रंग पाहिला तर हा रंगही नसतो सामान्यपणे, म्हणजे याला कुठलाही रंग नसतो, पाण्यासारखा असतो. परंतु असलाच तर तो फिकट पिवळसर स्वरूपाचा रंग असतो. म्हणजे आपण टीव्हीवरती वगैरे किंवा पेपरमध्ये बातम्यांमध्ये प्लाझ्माची जी थैली पाहिजे त्या थैलीचा सामान्यपणे रंग आपल्याला फिकटसर पिवळाच दिसलेला आहे. तर तो फिकटसर पिवळ्या रंगाचा प्लाझ्मा असतो आणि या फिकटसर पिवळ्या रंगाचा प्लाझ्मा अल्कलाईन असतो म्हणजे थोडासा अल्कधर्मी असतो. हा अल्कलाईन असतो. हा अल्कलाईन का होतो? कारण शरीरामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो बायोकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये जवळपास 70% हा कार्बन डायऑक्साईड बायोकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये या प्लाझ्मामधून वाहत असतो. त्यामुळे त्याला अल्कलाईन अशा पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याचा pH लेवल वगैरे तो सामान्यपणे 7.4 एवढा त्याचा pH लेवल असतो. तर या प्लाझ्मामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं की 90% पाणी असतं. प्लाझ्मामध्ये जर आपण पाहिलं त्याचे जर उपघटक आपण पाहिले तर 90% प्लाझ्मामध्ये पाणी असतं. 7% प्रोटीन असतात ज्याला मराठीमध्ये प्रथिने म्हणतात. आता सायन्स शिकत असताना आपल्याला इंग्रजी भाषेबरोबर मराठीच्या संकल्पना देखील माहीत असणं गरजेचं आहे. नाही तर होईल काय पेपरमध्ये प्रथिने शब्द आपण शोधत बसू, आपल्याला माहीत नसणार की प्रथिने म्हणजेच प्रोटीन होतं. तर 7% प्रोटीन्स किंवा प्रथिने त्याच्यामध्ये असतात आणि 3% नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. म्हणजे ज्याला आपण अरासायनिक किंवा ज्याला काय म्हणतात असेंद्रिय पदार्थ आपण त्यांना म्हणू शकतो. हे सगळेच्या सगळे पदार्थ कोण्या फॉर्ममध्ये कोणकोणत्या प्रकारामध्ये त्याच्यामध्ये असतात ते आपल्याला बघायचं आहे. 90% सामान्यपणे पाणी असतं, 60% प्रोटीन असतं. त्या प्रोटीनचे 4 प्रकार देखील पुढे पडत असल्याचं आपण पाहणार आहोत. त्यानंतर 3% नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. तर हे 3% नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये कॅल्शियम असतं, सोबतच पोटॅशियम असतं. त्यानंतर याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आणि सोडियम देखील असतात. आपल्याला याचा रक्ताचा अभ्यास करत असताना दिसून येईल. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम हे 4 प्रमुख अजैविक घटक असेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबरीने या 4च्या व्यतिरिक्त आणखी 4 आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. एक असतो ग्लुकोज, त्याच्यामध्ये दुसरा असेंद्रिय पदार्थ आहे तो म्हणजे अमिनो ऍसिड. तिसरा पदार्थ ज्यामध्ये दिसतो तो फॅटी ऍसिड, ज्याला मेद आम्ल म्हणतात.
आणि चौथा जो त्याच्यामधला आणि एक घटक आपल्याला दिसून येतो तो म्हणजे युरिया. हे 8 प्रमुख घटक आपल्याला 3% असेंद्रिय पदार्थामध्ये असल्यास दिसून येतो. आणि 3% असेंद्रिय पदार्थ कशातले बघतोय आपण? प्लाझ्मामधले. तर रक्ताचा जो मेन पार्ट आहे तो म्हणजे प्लाझ्मा. सामान्यपणे आपण याला मेन पार्ट म्हणत नाही. मेन पार्ट आपण आरबीसी आणि डब्ल्यूबीसी प्लस प्लेटलेट्सला मानतो. परंतु संख्येच्या नुसार जर पाहिलं, वर्गीकरणाच्या नुसार जर पाहिलं तर प्लाझ्मा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं की 90% पाणी, 60% प्रथिने आणि 3% असेंद्रिय पदार्थ म्हणजे नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स. त्या नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये आपल्याला ग्लुकोज, अमिनो ऍसिड, मेद आम्ल म्हणजेच फॅटी ऍसिड, युरिया, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम हे 4 घटक त्या 3% असेंद्रिय पदार्थांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचे जर 7% प्रथिनं आपण पाहिली तर त्या 7% प्रथिनांच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की आपल्या शरीरामधला प्लाझ्मा हा कोरोनामध्ये काय भूमिका बजावत होता, किंबहुना प्लाझ्माची आपल्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये त्याची काय भूमिका आहे. 3% असेंद्रिय पदार्थ आपण या ठिकाणी पाहून झालेले आहेत. आता याचे ऍसिड जर आपण माफ करा, त्याचे जर आपण प्रोटीन जर आपण पाहिले तर त्याच्यामधलं पहिलं प्रोटीन आहे ग्लोब्युलिन. पहिलं प्रोटीन आहे ग्लोब्युलिन. हे ग्लोब्युलिन काम काय करतं? आपल्या कोरोना पेशंटला प्लाझ्मा थेरपी करण्यामध्ये ग्लोब्युलिनची भूमिका महत्त्वाची आहे. कारण हे ग्लोब्युलिनच असं त्या ठिकाणी प्रोटीन आहे जे शरीरामध्ये अँटीबॉडी तयार करण्याचं काम करतं. आता अँटीबॉडी कशा तयार होतात या संदर्भामध्ये मी एक वेगळा व्हिडिओ बनवून आपल्या त्या यूट्यूबच्या पेजवर टाकणार आहे. परंतु ग्लोब्युलिन काय करतं? अँटीबॉडी तयार करतं आणि ह्या अँटीबॉडीज कोरोना पेशंटच्या त्या कोरोनाच्या विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात आणि ते अँटीबॉडी या ग्लोब्युलिनमुळे तयार होतात. म्हणून प्लाझ्मा थेरपी त्या ठिकाणी दिली जायची. त्यानंतर दुसरं जे आहे ते अल्ब्युमिन नावाचं एक प्रथिन आपल्या प्लाझ्मामध्ये आढळल्याचं दिसून येतं. अल्ब्युमिन प्रथिनाचं काम आहे आपल्या शरीरामध्ये पाण्याचा समतोल राखणं. पाण्याचा समतोल राखणे हे महत्त्वाचं काम अल्ब्युमिन करतं आणि ग्लोब्युलिन काम करतं शरीरामध्ये अँटीबॉडी तयार करण्याचं. त्यानंतर 2 आहे प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजिन. थोड्याशा कठीण संकल्पना आहे, उच्चारायला देखील थोडंसं जड होतं. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हिशोबानं जर आपण पाहिलं तर ह्या सायन्स किंवा मानव शरीरशास्त्राचा जो विषय अतिशय कठीण आहे. म्हणजे सामान्यपणे जे शब्द आपल्याला उच्चारायलाही कठीण आहे ते शब्द आपल्याला अभ्यासायचे आहे. तर प्रोथ्रॉम्बिन किंवा प्रोथ्रोम्बिन या नावाचं एक प्रोटीन असतं आणि एक दुसरं प्रोटीन. याच्यापूर्वी आपण पाहिले अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन. तर प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन. व्हिडिओ सुरू आहे का? बंद पडला आहे ना? सुरू. फायब्रिन हे दोन्ही जे आहे प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन हे रक्त गोठवण्याचं काम करतं. एखाद्या वेळी आपल्याला जखम झाली आणि त्या जखमेच्या माध्यमातून जर सतत रक्त वाहून गेलं तर आपल्या शरीरामधलं जे काही 5 लिटर रक्त असतं प्रौढ माणसामध्ये ते 5 लिटर रक्त वाहून जाईल. त्यामुळे आपल्या प्लाझ्मामध्ये असणारे हे प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन हे जे 2 प्रोटीन आहे हे 2 प्रोटीन काय करतात? रक्त गोठवण्यामध्ये भूमिका बजावतात. म्हणजे यांच्यामुळे रक्तप्रवाह थांबत असतो. आपण पाहतो एका विशिष्ट वेळेपर्यंत रक्त वाहतं, त्यानंतर रक्त वाहण्याची प्रक्रिया थांबून जाते. म्हणजे आपण पाहतो की आपल्या प्लाझ्मामध्येच हे 2 घटक अस्तित्वात असल्यामुळे, हे 2 प्रोटीन अस्तित्वात असल्यामुळे आपला रक्तप्रवाह जो आहे तो सतत वाहत नाही, तो थांबून जातो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की प्लाझ्मामध्ये 90% पाणी असतं, 7% प्रोटीन्स असतात. त्या प्रोटीनची 4 नावं आपण पाहिली आहे. 4ची भूमिका पाहिली ते आपलं ग्लोब्युलिन जे आहे ते ग्लोब्युलिन आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार करण्याचं काम करतं. त्यानंतर अल्ब्युमिन जे आहे ते अल्ब्युमिन पाण्याचं समतोल राखण्याचं काम करतं. त्यानंतर प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन हे रक्त गोठवण्याचं काम करतात. हे 7% प्रोटीन त्या प्लाझ्मामध्ये असतात आणि 3% जे असेंद्रिय पदार्थ पाहिले ज्याला आपण नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणतो ते नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स देखील असतात. म्हणजे अशा प्रकारे 55% प्लाझ्मा जो आहे तो 100% बनतो. म्हणजे त्याचं 100% कन्स्ट्रक्शन अशा प्रमाणे होत असतं. या व्यतिरिक्त रक्तद्रव्याच्या व्यतिरिक्त रक्तपेशी हा देखील महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे पहिला भाग जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा दिसून येतो. दुसरा भाग जर आपण त्याचा पाहिला त्याच्यामध्ये रक्तपेशी आढळतात. रक्तपेशी सामान्यपणे 2 प्रकारच्या असतात. एक असतात श्वेत रक्तपेशी आणि दुसऱ्या असतात लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी. त्याच्यामधली पहिली महत्त्वाची ज्याला आरबीसी म्हणतात. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल. यालाच मराठीमध्ये आपण लाल किंवा लोहित रक्तपेशी असं म्हणतो.
आणि याच्यामध्ये दुसरा प्रकार पडतो तो WBCचा. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल. याला श्वेत, श्वेत म्हणजे पांढरा, श्वेत रक्तपेशी. तुझा पंखाला याला श्वेत रक्तपेशी असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. या आरबीसीची रक्तामध्ये असणारी संख्या, किंवा आपण पहिल्यांदा आरबीसी पाहून घेऊ, त्यानंतर आपण WBC कडे जाणार आहोत. तर ह्या आरबीसीची जर आपण रक्तामधली संख्या पाहिली तर 55% आपण त्या ठिकाणी काय पाहिलेलं आहे, प्लाझ्मा असलेला पाहिलेला आहे. त्यानंतर 44% जवळपास 44% रक्तामधल्या एकंदर घटकांपैकी 44% घटक हा लाल रक्तपेशीचा असतो, म्हणजे रेड ब्लड सेलचा असतो. या रेड ब्लड सेल जर आपण पाहिलं तर सामान्यपणे यांचा आकार जो असतो, आपण सर्वांनी लहानपणी अल्पेनलिबे नावाचं एक चॉकलेट आहे, कॅन्डी यायची, ती कॅन्डी खाल्लेली आहे. त्या कॅन्डीचा जसा आकार असायचा तसा आकार या लाल रक्तपेशीचा, म्हणजे आतमध्ये खोलगट स्वरूपाचा आणि हा बाहेर, याला अंतर्वक्री अशा प्रकारचा आकार म्हणतात. तर अशा प्रकारची हे रेड ब्लड सेल असते. या रेड ब्लड सेलमध्ये प्रामुख्याने हिमोग्लोबिन असल्यामुळे, आता हिमोग्लोबिन म्हणजे काय ती संकल्पना देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर त्या रेड ब्लड सेलमध्ये प्रामुख्याने आपल्याला हिमोग्लोबिन दिसून येतं आणि हिमोग्लोबिनमुळेच याला लाल रंग प्राप्त होतो. रेड ब्लड सेलला कशामुळे लाल रंग प्राप्त होतो, तो हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतो. याच्यामध्ये हिमोग्लोबिनची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि हिमोग्लोबिनचा कलरच लाल असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी असं दिसून येतं की हिमोग्लोबिन जे आहे ते आरबीसीला लाल रंग प्राप्त करून देतं. तर हिमोग्लोबिनची भूमिका काय असते, हा हिमोग्लोबिन एका आरबीसी मध्ये लाखोच्या संख्येमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि सामान्यपणे पुरुषामध्ये तो 13 ते 18 ग्राम पर 100 ml, 13 ते 18 ग्रॅम पर 100 ml, आणि स्त्रियांमध्ये 11.5 ते 16.5 ग्रॅम पर 100 ml या प्रमाणामध्ये असल्याचं दिसून येतं. तर हा जो हिमोग्लोबिन आहे, हा हिमोग्लोबिन फक्त आरबीसीला लाल रंग देत नाही, तर त्या व्यतिरिक्त तो रक्तामध्ये, रक्ताच्या माध्यमातून ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही शरीरातलं जे काही ऑक्सिजनचं वहन होतं, आपण पाहिलं आपल्या शरीरात ऑक्सिजन असतं, हे देखील आपल्याला कोरोनाने सांगितलं. कोरोना जेव्हा आला तेव्हा कोरोनाने सांगितलं की तुमच्या शरीरामधलं ऑक्सिजन लेवल बघा 97 असलं पाहिजे, 98 असलं पाहिजे. ते जर बिलो 95 असेल तर तुम्ही आजारी आहात, तुम्ही कोरोना आहात, तुम्हाला कोरोना आहात, तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्हाला सावंगीला भरती करावं लागतं, तिथं प्लास्टिकच्या पन्नीमध्ये गुंडाळून तुम्हाला नेऊन त्या ठिकाणी स्मशानात नेऊन भडकवावं लागतं. हे सगळं कोरोनाने शिकवलं आहे. त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे की रक्तामध्ये ऑक्सिजन असतं, हे देखील कोरोनाने शिकवलं. आणि ते रक्तातलं ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम जे कोणी करतं ते आरबीसी मध्ये अस्तित्वात असणारा हा जो हिमोग्लोबिन आहे, तो हिमोग्लोबिन वाहून नेण्याचं काम करतो. या एक हिमोग्लोबिन जवळपास 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेण्याचं काम करू शकतो. म्हणजे एवढं प्रभावी काम तो आपल्या रक्तामध्ये असताना करत असतो. हा हिमोग्लोबिन जर आपल्या शरीरामध्ये कमी झाला किंवा जास्त झाला तर त्याचाही आपल्या शरीरावरती त्याचा एक बरा वाईट परिणाम असल्याचा दिसून येतो. जर हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये कमी झाला तर आपल्याला ॲनेमिया नावाचा, ज्याला पंडुरोग म्हणतात, हा प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात येतो. पंडुरोगाचं कारण काय, तर पंडुरोगाचं कारण काय आहे, शरीरामध्ये हिमोग्लोबिनची जर कमतरता असेल, हिमोग्लोबिनच्या म्हणजे कमतरतेमुळे, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनेमिया, ज्याला आपल्या मराठीमध्ये पंडुरोग म्हणतात, काय म्हणतात, पंडुरोग म्हणतात. आणि याच्या जास्त होण्याने, म्हणजे जास्तही नाही पाहिजे आणि कमी नाही पाहिजे, जास्त झाला तरी प्रॉब्लेम आणि कमी झाला तरी प्रॉब्लेम आहे. जर जास्त झाला तर पॉलिसायथेनिया या नावाचा आजार होतो. बघा किती किचकट आजार आहे, पॉलिसायथेनिया या नावाचा आजार हिमोग्लोबिन जास्त झाल्याने होतो, कमी झाल्याने पंडुरोग होतो. कशामुळे, हिमोग्लोबिनमुळे. तो हिमोग्लोबिन खूप महत्वाचा भाग आहे. आरबीसी मध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं की हिमोग्लोबिन असतो. आता ह्या आरबीसी जगतात किती दिवस, म्हणजे त्या काय ज्या जन्मापासून आहेत त्या सतत आहेत का, तर नाही. तर सामान्यपणे त्या 120 दिवसापर्यंत आरबीसीचं आयुष्य असतं. आरबीसीचं जर आपण आयुष्य पाहिलं तर त्या 127 दिवसापर्यंत, पण तो ॲव्हरेज जर काढला तर 120 दिवसापर्यंत जगू शकतात. आणि त्या रक्तामध्ये प्रवाहित होत असताना आरबीसी शेवटी प्लिहामध्ये, प्लिहा नावाचा एक अवयव आपल्या या ठिकाणी असतो,
ज्याला स्प्लीन म्हणतात इंग्रजीमध्ये, त्या स्प्लीनमध्ये जाऊन त्या मरतात आणि त्या स्प्लीनमध्ये आरबीसी मरत असल्यामुळेच स्प्लीनला ग्रेव्ह ॲड ऑफ आरबीसी असं म्हटलं जातं. आरबीसीची जर सतत संख्या वाढत असेल, म्हणजे आपण पाहिलं आरबीसी मधलं हिमोग्लोबिन वाढलं तर काय होतं, प्रमाण जास्त झालं तर पॉलिसायथिमिया नावाचा आजार होतो, कमी झालं तर ॲनिमिया नावाचा आजार होतो. परंतु एकंदर आरबीसी जर वाढल्या तर आरबीसी वाढल्यानंतर त्याला इरिथ्रोसायटोसिन असं म्हटलं जातं आणि जर त्यांची संख्या कमी झाल्या तर इरिथ्रोसायटोपेनिया असं त्याला म्हटलं जातं. दोन्हीच्या दोन्ही कन्सेप्ट उद्याच्या दिवसामध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलवरती या सगळ्या रक्तगट आणि रक्ताचे घटक आणि एकंदर रक्ताभिसरण संस्था याचा PDF तुम्हाला पुढच्या काळामध्ये स्वराज्य ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रुपवरती मिळेल. आता हे एक डेमो म्हणून किंवा एक प्रायोगिक स्वरूपामध्ये हा व्हिडिओ मी आज बनवतोय. तर आपण या ठिकाणी आरबीसी पाहिलं, आरबीसीची भूमिका शरीरामध्ये काय आहे, आरबीसी काय करतं, हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिमोग्लोबिन हा घटक असतो. हिमोग्लोबिनचं काम असतं शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवणं किंवा ऑक्सिजनचा जो काही समजा पुरवठा आहे तो पुरवठा करणं. आरबीसीच्या नंतरचा दुसरा घटक आपण पाहतो तो WBC असतो. आरबीसीच्या नंतर असतं WBC, ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल असं म्हणतो. रक्तामध्ये कोणतीही बिनकामाची गोष्ट आपल्याला सामान्यपणे दिसून येत नाही, किंबहुना शरीरामध्ये कोणतीही बिनकामाची गोष्ट असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्याच्यामध्ये आरबीसीची भूमिका पाहिली तर WBCची देखील भूमिका खूप महत्त्वाची आहे. ह्या WBC ज्या असतात त्या आरबीसी पेक्षा आकाराने मोठ्या असतात, म्हणजे याच्यापेक्षा सामान्यपणे आकारानं त्या मोठ्या असतात. ह्या WBC याच्यामध्ये जवळपास 1 क्युबिक मिलीमीटरमध्ये शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये 1 क्युबिक मिलीमीटरमध्ये 5,000 ते 11,000 आपल्याला WBC असल्याला दिसून येतं आणि एक WBCची पेशी जवळजवळ 3 ते 4 दिवस जगते. या WBCचे प्रामुख्याने 5 प्रकार पडतात. त्या प्रकारामध्ये पुन्हा 2 उपप्रकार पडतात. म्हणजे WBC जी आहे जी 3 ते 4 दिवस जगते, जिची संख्या 5,000 ते 11,000च्या दरम्यान असते आणि हिचे 2 प्रमुख प्रकार पडतात. एक प्रकार पडतो तो ग्रॅन्युलोसाइटस आणि दुसरा पडतो अग्रॅन्युलोसाइटस. ग्रॅन्युलोसाइटस म्हणजे ज्याच्यामध्ये त्याचा जो प्रकार आहे WBCचा त्याच्यामध्ये जर बारीक कण जर असतील तर त्याला ग्रॅन्युलोसाइटस म्हणतात. ज्या WBC मध्ये बारीक कण असतात तिला ग्रॅन्युलोसाइटस म्हणतात आणि जिच्यामध्ये नसतात तिला अग्रॅन्युलोसाइटस म्हणतात. तर ग्रॅन्युलोसाइटस मधल्या पहिला जो प्रकार आहे तो न्यूट्रोफिल्स. तर हा न्यूट्रोफिल्स काय भूमिका बजावतो, न्यूट्रोफिल्सची भूमिका काय आपल्या शरीरामध्ये, तर न्यूट्रोफिल्स आपल्या शरीरामध्ये शिरणारे जे काही सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीवांची हत्या करण्याचं पाप किंबहुना हत्या करण्याचं पुण्य हा न्यूट्रोफिल्स करतो, म्हणजे सूक्ष्मजीवांना मारतो. कोणता WBC? न्यूट्रोफिल्स. ही गोष्ट लक्षात ठेवायची. उद्याच्या दिवसामध्ये आरोग्य विभाग किंवा तत्सम ज्या काही पेपर होणार त्याच्यामध्ये जर आपल्याला विज्ञान आलं तर विज्ञानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारतात आणि आपल्याला येत नाही. तर बघा न्यूट्रोफिल्स काय करतो, सूक्ष्मजीवांना मारतो. त्याच्यानंतर दुसरा आहे तो ऍसिडोफिल्स नावाचा प्रकार आहे. न्यूट्रोफिल्स नंतर आपल्याला ऍसिडोफिल्स असं दिसून येतं. ऍसिडोफिल्स काय करतो की ॲलर्जी जेव्हा आपल्याला एखादी होते तर ॲलर्जी झाल्याच्या नंतर काही लोकांना, बऱ्याच लोकांना ॲलर्जी असते, काही माणसांना माणसांची ॲलर्जी असते, काही लोकांना धुळीची ॲलर्जी असते. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲलर्जीज असतात. त्या ॲलर्जीमध्ये बघा हे ऍसिडोफिल्स काय करते, याची संख्या वाढते. मग याची संख्या वाढली की आपल्याला थोडंसं आजारी फील होतं. ऍसिडोफिल्सची भूमिका ती आहे. त्यानंतर बेसोफिल्स नावाचं एक महत्वाची रक्तपेशी, एक महत्वाची WBC जिचं नाव आहे बेसोफिल्स. बेसोफिल्सची भूमिका काय आहे, तर बेसोफिल्स आपल्या शरीरामध्ये 2 गोष्टीचं वहन करतो, 2 स्त्रावांचं वहन करतो. ते स्त्राव आहे एक हिपॅरिन आणि दुसरं हिस्टामाइन. हिपॅरिनची भूमिका काय आहे आणि हिस्टामाइनची भूमिका काय आहे, या दोन्ही भूमिका मी तुम्हाला समजून सांगतो. हे दोन्ही स्त्रावाचे प्रकार आहेत, हिपॅरिन आणि हिस्टामाइन. हिपॅरिन जो आहे तो सामान्यपणे रक्त गोठू नये म्हणून काम करत असतो. म्हणजे आपल्या शरीरामधलं रक्त वाहता वाहता गोठलं म्हणजे काय होतील, आपल्या जे काही म्हणजे वेन्स आहेत, ज्या वेसल्स आहेत त्या काय होतील, ब्लॉक होतील. आणि त्या जर का ब्लॉक झाल्या म्हणजे आपण बघतो आपल्या हार्टमध्ये जर समजा ब्लॉकेजेस आले तर आपल्या हार्ट अटॅकच्या समस्या होतात, आपलं हार्ट फेल होतं. तर रक्त जर गोठलं तर काय होईल की सामान्यपणे आपण मरू. सामान्यपणे एकच त्याचा निर्णय लागू शकतो की आपण मरणार आहोत. परंतु आपण मेलो नाही पाहिजे, आपण जगलो पाहिजे, म्हणून आपल्या बेसोफिल्स
जे एक WBCचा प्रकार आहे, त्या बेसोफिल्स मधलं एक महत्वाचा घटक आहे हिपॅरिन नावाचं स्त्राव. हे स्त्राव काय करतं, रक्त गोठू देत नाही. म्हणजे आतल्या आत रक्त गोठू देत नाही. नाही तर काय होईल, चालता चालता रक्त गोठून जाईल, एखादा माणूस चालता चालताच मरून जाईल. तर मरत का नाही, रक्त सतत का वाहत राहतं, ते गोठत का नाही, कारण बेसोफिल्स मध्ये हा जो हिपॅरिन नावाचा स्त्राव आहे ह्या वहन करत असतो आणि तो वाहणारं रक्त कधीच गोठू देत नाही. त्यानंतर हिस्टामाइन जो आहे तो एखाद्या ठिकाणी जर सूज आली तर त्या सूज आलेल्या ठिकाणी एक स्त्रावणारं जे द्रव्य आहे त्याचं नाव आहे हिस्टामाइन. हे हिस्टामाइन काय करतं की मांसपेशी तयार करतं, म्हणजे सुजन आणण्याचं काम, किंवा त्या सुजन आणल्या ठिकाणी जो स्त्राव वाहतो तो स्त्राव हिस्टामाइन असतो. या हिपॅरिन आणि हिस्टामाइनला वाहून नेण्याचं काम बेसोफिल्स नावाची WBC करते. हे तीनच्या तिन्ही जे होते ते ग्रॅन्युलोसाइट्स होते. यानंतरचे जे पाहिजे आपल्याला दोन प्रकार, ते अग्रॅन्युलोसाइट्स पाहिजे. म्हणजे बघा आपल्याला म्हणायला किती सोपं आहे की आमच्या शरीरामध्ये रक्त आहे, पण त्या रक्ताचे घटक बघा, त्या घटकांचे देखील उपघटक पहा. आपण पाहिलं की प्लाझ्मा जो आहे, जो नाव आपण कधी ऐकलं नव्हतं, ते कोरोना आपल्याला काय झालं, आपल्याला फक्त प्लाझ्मा नावाची टीव्हीच माहिती होती. आपल्या रक्तामध्ये प्लाझ्मा असतो हे सामान्यपणे सायन्स न शिकणाऱ्या लोकांना किंबहुना सामान्य लोकांना प्लाझ्मा नावाची कन्सेप्टच माहिती नव्हती. ती प्लाझ्मा आपल्याला माहित पडली. त्यानंतर रक्तपेशीमधले RBC आपल्याला बरेचदा ऐकली होती, WBC देखील आपण ऐकली होती. त्यानंतर प्लेटलेट्स जे आहे, जे आपण महत्वाची भूमिका अलीकडच्या काळामध्ये आपल्या वाढवण्यामध्ये, कमी करण्यामध्ये आपण बघतोय. सामान्यपणे आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला सांगतात की तुमचे प्लेटलेट्स कमी झालेले आहेत, तुमच्या प्लेटलेट्स वाढलेले आहेत. तर त्या प्लेटलेट्स वगैरेची भूमिका आपण पुढे पाहणार आहोत. तर आपण पाहिले हे जे होते ते ग्रॅन्युलोसाइट्स प्रकारचे WBC होते. आता अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे बारीक कणयुक्त पदार्थ नसलेल्या ज्या काही पेशी आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक लिम्फोसाइटस आणि दुसरी मोनासाइटस. पहिली आहे लिम्फोसाइटस. जाणीवपूर्वक मी मराठीत लिहितो कारण आमच्याकडे आर्ट्स आणि कॉमर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि सायन्स करणारे विद्यार्थी काही प्रामुख्याने याच्यामध्ये ते लक्ष देत नाही. त्यांचं लक्ष स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्यपणे नसतं. त्यांचं लक्ष असतं कंपनीमध्ये जायचं, कुठेतरी 15-20 लाख 1000 रुपये महिन्याने काम करायचं. त्या स्पर्धा परीक्षेसारख्या त्या ठिकाणी आव्हानात्मक गोष्टीमध्ये पडायला ते फारसे धजावत नाही. त्यामुळे ते काही याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेणार नाही. मी ह्या व्हिडिओ जो बनवतोय, सायन्स जे मी शिकवणार आहे ते प्रामुख्याने आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांना त्या ठिकाणी केंद्रस्थानी मानून शिकवणार आहे. आणि आर्ट्सचे जे विषय आहे, कला शाखेचे जे विषय आहे ते मी सायन्सच्या विद्यार्थ्यांना किंबहुना जे काही इंग्रजी मिडियमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिकवणार आहे. तर हा जो लिम्फोसाइट्स आहे, हा लिम्फोसाइट्स काय करतो, अँटीबॉडी तयार करतो. काय करतो, अँटीबॉडी. आता अँटीबॉडीची भूमिका आपल्याला माहित आहे. आता बराचसा सायन्स आपल्याला कोरोना शिकवत असल्यामुळे काही विशेष सांगण्याची गरज नाही आहे. अँटीबॉडी तयार करण्याचं काम जो आहे तो लिम्फोसाइट्स करतो. आणि मोनासाइट्स काय करतो, मोनासाइट्स मृत सूक्ष्मजीवांना खातो. आपल्या शरीरामध्ये जे काही मृत सूक्ष्मजीव जातात त्या मृत सूक्ष्मजीवांना खाण्याचं काम मोनासाइट्स करतो. म्हणजे एक प्रकारची ही गिधाड प्रजातीचीच पेशी असल्याचं म्हणायला आपल्याला वावगं ठरणार नाही. तर अशा प्रकारे हे 5 प्रकार. आता माझ्याकडे जागा नाही आणि या ठिकाणी लाईटचा स्पॉट येत असल्यामुळे मला लिहायला बऱ्याचशा मर्यादा पडतात. त्यामुळे थोडंसं जागेमध्ये पुसून परत मला लिहावं लागतंय. तर बघा, लिम्फोसाइट्स काय करतो, अँटीबॉडी तयार करतो. आणि मोनासाइट्स काय करतो, सूक्ष्मजीवांना मारून खातो. तर हे जे होते ते अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे सूक्ष्म कण नसणारे ह्या अडब्ल्यूबीसी होत्या. तर WBCचे 5 प्रकार आपण पाहिले, RBCचे प्रकार आपण पाहिला, प्लाझ्माचाही प्रकार पाहिला. आणि शेवटचा जो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो तो महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेटलेट्स. या प्लेटलेट्समुळं आपलं अलीकडच्या 2-4 वर्षामधलं आयुष्यच बर्बाद करून टाकण्याचं काम या प्लेटलेटनं केलेलं आहे. म्हणजे कोणी जरी बिमार पडला, एक छोटंसं मच्छर यायचं, ते डसून चाललं जायचं आणि ते डसल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तिथे डिटेक्ट व्हायचं की तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला डेंग्यू झालेला आहे, मलेरिया झालेला आहे आणि तुमच्या प्लेटलेट्स कमी झालेल्या आहे. आणि तुमच्या प्लेटलेट्स कमी झाल्या मग त्याच्यानंतर काय करायचं, किवी नावाचं फ्रूट खायचं. किवी नावाचं फळ येतं, किवी. ते बघा डब्यामध्ये मिळतं, ते किवी नावाचं फळ खायचं. त्यानंतर पपईचे पानं काढायचे. पपईचे पानं काढल्यानंतर ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे, त्याचा रस काढायचा आणि तो रस नाक तोंड वेडं वाकडं होतपर्यंत पिऊन घ्यायचा. हे सगळे कामं करायचं. ज्याने भात पडलं ते म्हणजे महत्त्वाचं प्लेटलेट्स. या प्लेटलेट्सला रक्तपट्टिका म्हणतात. काय म्हणतात, रक्तपट्टिका.
यालाच इंग्रजीत प्लेटलेट्स म्हणतात. इंग्रजीत समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याकडे इंग्रजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याला इंग्रजी येत नाही त्याच्यासाठी इंग्रजी खूप महत्त्वाची आहे. येत नाही म्हणून महत्त्वाची नाही, तो प्रयत्न करतो बिचारा, त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. ज्याला येतं तो गर्वामध्ये, त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्या प्लेटलेट्स आढळतात कोणाच्या रक्तामध्ये? प्लेटलेट सामान्यपणे सस्तन प्राण्यांच्या, सस्तन प्राणी म्हणजे ज्यांची पिलं स्वतःच्या अंगावर म्हणजे त्यांच्या अंगावरचं दूध पिऊन वाढतात त्यांना सस्तन प्राणी म्हणतात. तर त्याच्या खोलामध्ये जाऊन मी सांगू शकत नाही, मर्यादा पडतं, सेन्सॉर बोर्डची मर्यादा आहे. तर ते सस्तन प्राणी जे असतात, सस्तन प्राण्यामध्ये प्लेटलेट्स असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या प्लेटलेट्सला एक नाव आहे ज्याला म्हणतात थ्रॉम्बोसाइटस. प्लेटलेट्सला दुसरं नाव काय आहे? त्याला पाळण्यातलं नाव तुम्ही म्हणू शकता थ्रॉम्बोसाइटस. थ्रॉम्बोसाइटस या नावानं देखील ह्या रक्तपट्टिका, ह्या प्लेटलेट्स ओळखल्या जातात. यांचं आयुष्य किती आहे? म्हणजे फार दिवस जगत नाही, पण कमी झालं तर आपल्याला, कमी जास्त झालं तर आपल्यालाही जगू देत नाही. 5 ते 10 दिवस फक्त जगतात या प्लेटलेट्स. 5 ते 10 दिवस ह्या मरत जातात, पुन्हा नव्याने जन्म घेतात. यांचा जन्म मृत्यूचा फेरा हा सतत सुरू असतो. आणि ह्या प्लेटलेट्स तयार कुठे होतात? तर बोन मेरोमध्ये तयार होतात, ज्याला मराठीमध्ये अस्थिमज्जा नावाचा शब्द आहे. आता या अस्थिमज्जा म्हटलं की सायन्स फॅकल्टीच्या इंग्रजी मीडियममध्ये शिकणाऱ्या पोरांना भलती मज्जा वाटते की हा काय नवीन शब्द आहे अस्थिमज्जा. अस्थिमज्जा म्हणजे बोन मेरो. बोन मेरो म्हणजे काय? तर आपल्या हातापायाची जी हाडं असतात त्या पोकळ भागामध्ये एक पदार्थ असतो, त्या पदार्थालाच अस्थिमज्जा म्हणतात. या अस्थिमज्जेमध्ये प्लेटलेट्स तयार होतात आणि या प्लेटलेट्सची संख्या किती असते? सामान्यपणे म्हणजे सर्वसामान्य शरीरामध्ये आपण पाहतो 2 ते 2.5 म्हणजे 2.5 ते 4.5 लाख क्युबिक मीटर म्हणजे क्युबिक मिलीमीटर, घन मिलीमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये आपल्याला 2.5 ते 4.5 लाख प्लेटलेट्स असतात दिसून येतं. म्हणजे त्या किती सूक्ष्म असतील, सामान्य डोळ्यांना त्या दिसत नाही, त्या आपल्याला त्या सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहिल्याशिवाय त्या काही दिसणार नाही. ह्या प्लेटलेट्सची महत्त्वाची भूमिका आहे. ह्या रक्त उठवण्यामध्ये देखील रक्त उठवण्यामध्ये मदत करतात. आपण पाहिले याच्या आधीचे काही घटक आहेत जे रक्त उठवण्यामध्ये मदत करतात. आणि या प्लेटलेट्स कमी जास्त कधी होतात? तर डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यांचे हे जे आजार आपल्याला झाले तर या आजारामध्ये सामान्यपणे आपल्याला प्लेटलेट्स कमी झाल्याच्या किंवा जास्त होत असल्याच्या, काही आजारामध्ये कमी होतात, काही आजारामध्ये जास्त होतात, त्याचाही एक वेगळा भाग आपण पुढच्या काळामध्ये पाहणार आहोत. तर या प्रकारे आपण रक्ताचे 3 प्रमुख घटक आजच्या लेक्चरमध्ये पाहिले. त्याच्यामध्ये प्लाझ्मा महत्त्वाचा घटक पाहिला, ज्याचा 55% त्याची एकंदर संख्या असते. एकूण टक्केवारीपैकी 44% आरबीसी असतो. आरबीसीचे देखील आपण प्रकार पाहिले. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन हा महत्त्वाचा घटक असतो. डब्ल्यूबीसीचे आपण 5 प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 प्रकार आणि अग्रॅन्युलोसाइटचे 2 प्रकार, त्यांचेही कामं पाहिले. त्यानंतर प्लेटलेट्स थोडक्यामध्ये आपण समजून घेतली की हिला दुसरं नाव काय आहे, हिचं आयुष्य किती आहे, तयार कुठे होते, याची भूमिका काय आहे, ह्या कमी जास्त किती होतात, त्यांची संख्या किती असते, हे सगळं आपण पाहिलं आहे. म्हणजे प्रामुख्यानं आपण जे आतापर्यंत ऐकत होतो की आमच्या रक्तामध्ये स्वाभिमान आहे, आमच्या रक्तामध्ये अभिमान आहे, आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे, आमचं भगवं रक्त आहे, ह्या सगळ्या खोटारड्या गोष्टी आहेत. ह्या अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी आपल्या रक्तात असत नाही. रक्तामध्ये असते ते एक असतो प्लाझ्मा, ज्याला रक्तद्रव्य म्हणतात, फिकट पिवळसर रंगाचं. दुसरं असते आरबीसी, तिसरं असतं डब्ल्यूबीसी, चौथं असतात प्लेटलेट्स. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर प्लाझ्माला रक्तद्रव्य, आरबीसीला लोह रक्तकणिका किंवा लोहित रक्तकणिका किंवा लाल रक्तकणिका म्हणतात, डब्ल्यूबीसीला श्वेत रक्तकणिका म्हणतात आणि प्लेटलेट्सला रक्तपट्टिका म्हणतात. ह्या 4 प्रमुख घटकांनी रक्त बनतं. हे एवढं आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ऑब्वियसली लाईक करू शकता, फॉलो करू शकता, शेअर करू शकता आणि बेल आयकॉन देखील क्लिक करू शकता. आणि जर नाही काही करू शकले तर शेअर तर निश्चित करूच शकता. आणि तेवढंही करता आलं नाही तरी पुढच्या व्हिडिओची वाट पाहू शकता. तोपर्यंत पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहाल अशी अपेक्षा करतो. तोपर्यंत नमस्कार.